माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील आरोपीचा मुंडेंना कळवळा का, चर्चांना उधाण। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्तीही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असं विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। हेमांची एक्झिट चटका लावणारी, चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही दुःख व्यक्त। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डेलिलू म्हणत टीका। जेनझींच्या शब्दांचा उच्चार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजच्या युवकांशी फडणवीसांचा संवाद। कोल्हापूर विमानतळ हद्दीतील रस्ता बंद झाल्याने तामगाव ग्रामस्थ आक्रमक। वाहतुकीस अडचणीसह रुग्ण आणि शाळकरी मुलाचे हाल होत असल्याचा आरोप। रस्ता खुला न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच। रात्री ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची माहिती। यापूर्वी 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट।